नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला लपथबं चिकन बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 1 ते 1.25 किलो चिकन घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहे। चिकन कसं धुवायचं, साफ करायचं त्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। त्यासाठी साहित्य: मीडियम आकाराचे 3 कांदे थोडंसं तेल टाकून भाजून घेतलेले आहे, बिना तेलाचं सुद्धा आपण भाजू शकतो। सुक्कं खोबरं काय केलं होतं, अर्ध्या वाटीचा अर्धा भाग, तो पण मी भाजून घेतलेला आहे थोड्याशा तेलावर। कोथिंबीर घेतलेली आहे, थोडीशी कवळी कवळी देठं पण घेतलेली आहे, एकदम एवढीशी आहे। 2 छोट्या आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत, ते पण मी त्याच तव्यामध्ये भाजून घेतलेले आहेत, तेलाचा तवा होता त्यातच। 1 गड्डी लसूण घेतलेला आहे, तो पण भाजून घेतलेला आहे। आणि 1 इंच आलं आहे, ते पण एकदम असे पातळ तुकडे करून घेतलेलं आहे, ते पण हलकंसं भाजलेलं आहे, जास्त नाही। 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, ह्या पोपटी कलरच्या मिरच्या आहेत छोट्या आकाराच्या, त्या पण मी भाजून घेतलेल्या आहेत। एवढा मसाला मी बारीक करणार। तर ह्याच्याबरोबर तुम्हाला पाहिजे तर एक मोठ्या आकाराचा 1 चमचा धने टाकू शकता, अर्धा चमचा जिरं टाकू शकता, ह्याच्यामध्ये अर्धा चमचा सफेद तीळ टाकू शकता। 1 किलोसाठी, 1 ते 1.25 किलोसाठी तुम्हाला हे साहित्य सांगते। ते हलकंसं भाजायचं आणि बारीक केलं तरी चालेल, नाही केलं तरी पण चालू शकतं। तर हे मी एवढं वाटण बनवून घेते। मसाला बारीक करून घेतलेला आहे, त्याला पाण्याचा वापर जरासुद्धा केला नाही। पहिलं काय करायचं, सुक्कं खोबरं बारीक करून घ्यायचं, म्हणजे एकदम चांगलं बारीक होतं। मग बाकीचं साहित्य सगळं एकत्र टाकून बारीक केलं तरी चालेल। टोप ठेवलाय गरम करायला, त्याच्यामध्ये तेल काढून घेऊया। तेल काढणार आहे मी 1 पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल, आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी 2 तेजपत्ते घेतलेले आहेत, त्याचे मी 2-2 तुकडे केलेत, एका तेजपत्त्याचे 2 तुकडे। अख्खा जरी टाकला तरी चालेल, छोटे छोटे असले तर, कारण ते हलवता येत नाही, त्यामुळे मी तुकडे करून घेतलेले आहेत। 1 मिडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे, एकदम बारीक कापून घेतलेला आहे। कांदा पण भाजून घेऊया। कांदा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी हळद, छोटा अर्धा चमचा घरची आहे ही, मस्त असा कलर येतो। हळदीच्या पण मी 3 रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। आता ह्याच्यामध्ये ही जी वाटण केलं होतं ना, हे सगळं मी काढून घेते। वाटण काढून घेतलेलं आहे सगळं, त्याला काय करते, 1 मिनिटभर परतून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे, चांगलं परतून घ्यायचं 1-2 मिनटं मीडियम गॅसवर। गॅस करणार आहे आता बारीक। मोठा 1 चमचा चिकन मसाला, ह्याची रेसिपी पण अपलोड केलेली आहे। छोटा 1 चमचा जिरे धने पावडर, मोठा 1 चमचा कोल्हापुरी मसाला। आता हे सगळं बारीक गॅसवरच मी चांगलं परतून घेते। बारीक गॅसवर मस्त असा मसाला मी परतून घेतलेला आहे। मसाले टाकल्यानंतर गॅस बारीक केला होता, त्याच्यामध्ये मी चिकन काढून घेणार आहे। तर ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ। आता हे सगळं ह्या मसाल्यामध्ये गॅस मिडियम करणार आहे आणि परतून घेणार 1-2 मिनटं। मिडियम गॅसवर मी 2 मिनटं चांगलं परतून घेतलेलं आहे, मस्त असं। आता तुम्हाला हवं असेल का नाही, तर ह्याच्यावर झाकण ठेवायचं, 1 प्लेट ठेवायची आणि प्लेटमध्ये गरम पाणी करत ठेवायचं, साधं पाणी ओतायचं, म्हणजे ते गरम होतं। मीठ टाकल्यानंतर काय होतं माहिती आहे का, पाणी सुटतं चांगलं। ह्याच्यावर आता 5 ते 7 मिनटासाठी झाकण ठेवणार आहे, पण थोड्या थोड्या वेळानं हलवायचं। आपली कढई टोप पातळ असेल तर हलवायचं जरूर। झाकून ठेवलं होतं, हे असं झाकणाचं पण असं पाणी पडत राहतं बघा त्याच्यावर, आणि असं पाणी सुटतं, हलवत राहायचं, खाली वगैरे लागेल। बारीक गॅस केला तरी चालू शकते। आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं माहिती आहे का, पाणी ओतायचे। जर तुम्ही प्लेटमध्ये जरी पाणी ठेवलं का नाही, त्याच्यात तीच पाणी ओतलं तरी चालेल, कारण मी ही तुम्हाला लपथबं करून दाखवणार आहे। आणि जर पाहिजे तर तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट शिजवून सुद्धा मसाल्यात बनवू शकता, तशा पण मी रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। आता लपथबमध्ये तुम्हाला किती पाहिजे रस्सा, त्याप्रमाणेच ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे। तर मी अर्धा ग्लास टाकलेला आहे, पहिलं मिक्स करून घेते। अर्धा ग्लास मी पाणी टाकल्यानंतर फक्त मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण अजून थोडंसं पाणी टाकू। पाणी गरमच टाकायचं, मी साईडला पाणी गरम करत ठेवते। एकूण ह्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे, कारण त्या भांड्यामध्ये माझे 2 ग्लास बरोबर पाणी बसतं। आता एवढंच आपल्याला पाणी पाहिजे ह्याच्यामध्ये, आणि शिजून कमी होईल अजून। गॅस एकदम मी बारीक करणार आहे आणि हे चांगलं शिजून देणार आहे। तर झाकण ठेवायचं असेल तर असं तिरकं ठेवायचं, आणि जर तुम्हाला टोपावर पाणी ठेवायचं असेल का नाही, तर मग थोडं थोडं तुम्ही प्लेटमध्ये गरम पाणी होईल तसं तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता। मग तर अशा पद्धतीत मी तुम्हाला चिकन दाखवणार आहे। तर असं एवढं झाकण ठेवायचं आणि तर शिजून देणार आहे। हे बारीक गॅसवर मी शिजत ठेवलं, तर झाकण काढून घेऊया। बघा अशा पद्धतीमध्ये लपथबं झालेलं आहे, आणि एकदम मस्त असं शिजलं जातं, छान, आणि चवीला पण खूप छान लागतं। एकदा अशा पद्धतीत ग्रेव्ही बघा, लपथब्याची एवढी घट्ट ग्रेव्ही झालेली आहे। पातळ पाहिजे तर मग तुम्ही हे चिकन अजून पातळ करू शकता, मग त्याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी टाकू शकता। तशा पण रेसिपी मी सगळ्या अपलोड केलेल्या आहेत।
ही लपथबं चिकन खूप जणांनी कमेंट केली होती की लपथबं दाखवा, तर अशा पद्धतीत तुम्ही एकदा जरूर करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.